शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. अपेक्षेप्रमाणे आता हवामानात बदल होऊ लागले आहेत. वरती या ठिकाणी WD जो तयार होतोय तो खालच्या थरामध्ये तयार होतोय. एक WD पुढे निघून गेलेला आहे. त्याचे परिणाम हे आपल्याला राजस्थान, पंजाब, हरियाणामध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहेत. कारण या ठिकाणी सरासरी जूनमधलं पर्जन्य सर्वाधिक आहे, ते आपल्याला पुढे बघायचंच आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती सुरू झालेली आहे आणि आज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की किंवा रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं, आता वारं कमी होईल आणि ढगाळ परिस्थिती वाढेल आणि 3 दिवस साधारणपणे स्थानिक वातावरण राहील मान्सून पूर्वचं आणि त्यानंतर मग हळूहळू पावसाच्या ॲक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात सुरू होतील. तर आपण या ठिकाणी बघतो तो ओरिसा म्हणजे विशाखापट्टणम ते जवळपास तेलंगणापर्यंत अतिशय चांगलं पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अरबी समुद्रामध्ये जे बाष्प कमी झालेलं आहे ते या ठिकाणी एक सिस्टम तयार झाली. मान्सूनचे वारे या पद्धतीने प्रवाहित होतात. या वाऱ्यांमध्ये आता हे या ठिकाणची ही सिस्टीम मिसळणार आहे आणि पुढील 4-5 दिवसामध्ये ती भारताकडे पश्चिम किनारपट्टीला येऊन पोहोचणार आहे आणि मोठ्या प्रमाणात मान्सून त्यामुळे पुन्हा सक्रिय होईल. तसं बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण आहेच आणि त्या वातावरणाच्या ॲक्टिव्हिटीज वाढल्यामुळे मान्सून पूर्व दिशेने पुढे सरकण्यास मदत होईल. आपण एल निनोचा प्रभाव आहे आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला ही बाब देखील लक्षात ठेवली पाहिजे की भारतात पाऊस पडतोय, पाऊस थांबलेला आहे का नाही. मात्र पाऊस कुठे पडतोय तर या संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये पावसाचा जोर आहे. विदर्भामध्ये पावसाची ॲक्टिव्हिटीज, मध्य प्रदेश, थोडं आज पहिल्यांदा गुजरातमध्ये पाऊस तयार झाला. अन्यथा गुजरात सर्वात अधिक डेंजर झोनमध्ये आहे. आपण सध्याची परिस्थिती जर बघितली तर आपल्या लक्षात येईल की चंद्रपूर, अमरावती, वर्धा, गडचिरोलीच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे. जरी आपल्याला ही किरकोळ परिस्थिती काही ठिकाणी ढगाळ वाटत असली तरी या ठिकाणी पाऊस चालू आहे. या छोटे छोटे जे आपल्याला भाग दिसत आहेत हे ठिकाणी सुद्धा पाऊस आहे. त्याचबरोबर आपण बघतो की विदर्भाच्या खास करून पूर्व भागामध्ये या पूर्ण भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे. गडचिरोलीच्या या भागामध्ये सुद्धा पाऊस आहे. त्यामुळे आपण सांगितलेलं होतं की आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण काही ठिकाणी तयार होईल आणि विदर्भामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होतील. आज पाचोरा या ठिकाणी झालेला पावसाचं हे वातावरण आहे. अचानकपणे या भागात वातावरण वादळी स्वरूपात तयार झालेलं होतं आणि हे अहिल्यानगरला तयार झालेलं वातावरण आहे. हलक्या स्वरूपाचं वातावरण आहे. निप्ती नाका परिसरामध्ये हे अहिल्यानगरला झालेला पाऊस आज आपल्याला कळवण्यात आला आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता अहिल्यानगरला पाऊस झाला तेव्हाची परिस्थिती, किती प्रमाणात ढगाळ परिस्थिती होती ते आपल्या समोर लक्षात येईल. पाचोऱ्याला जेव्हा पाऊस झाला तेव्हा तिथली ढगाळ परिस्थिती आपण बघू शकता. म्हणजे एवढ्या छोट्या ढगाळ परिस्थितीच्या वातावरणात देखील आपण किती चांगल्या पद्धतीने पाऊस झालेला बघतो. तर आपल्याला अशाच पद्धतीने आता जेव्हा जेव्हा पावसाळी वातावरण तयार होईल, ज्या ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य देखील पाऊस पडणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, वातावरण आता बदलू लागलं आहे आणि इथून पुढे खरं पावसाचं वातावरण तयार होईल. मात्र 22 तारखेपर्यंत बऱ्याच भागात मान्सून पूर्व पाऊस राहील. रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण एक तर 48 तासाचा किंवा 3 दिवसाचा हवामान अंदाज बघत असतो. आज मात्र आपण 3 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. सध्या एक WDचं वातावरण उत्तर भारतामध्ये या ठिकाणी सक्रिय झालेलं आहे. या ठिकाणी एक सिस्टम विकसित होते जी भविष्यामध्ये आपल्याला या भागामध्ये पाऊस देणार आहे. सोमालिया जेट असं सुद्धा या प्रक्रियेला किंवा या सिस्टमला नाव दिलं जातं. या ठिकाणी आपल्याला एक चक्राकार स्थिती दिसते आणि ही WDचा हा भाग आहे. वारे अजूनही या भागातून खाली येत आहेत. मात्र या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होतं आहे. आज पहिल्यांदा बंगालच्या उपसागरातून वातावरण भारताच्या भूभागावर सरकलेलं आहे
आणि ही बदलती प्रक्रिया आहे. फार वातावरणामध्ये बदल जरी होताना दिसला नाही, तरी आपल्याला बंगालच्या उपसागराकडून थोडे वाऱ्यांची दिशा बदलण्याची शक्यता आहे आणि काही प्रमाणात आपल्याला हे वारे महाराष्ट्रात आणि खास करून किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या वातावरण निर्मिती करतील आणि अरबी समुद्रात वातावरण बदलू लागलं आहे. आपण पूर्णपणे GFS मॉडेलवर अवलंबून राहत नाहीत, परंतु आपल्याला माहिती ही एक चक्राकार स्थिती आहे. हिच्यामुळे एक नवीन बाष्प तयार होणार आहे आणि जे किनारपट्टी भागात या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण करेल. दरम्यान या ठिकाणावरून काही वारे भूभागावर येण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी देखील लवकरच एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता देखील आहे. साधारण 23-24च्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल, जे मान्सूनला गती देण्याचं काम करणार आहे. साधारणपणे आपण या ठिकाणी बघू शकता की आपण ज्या एका कमी दाबाविषयी बोलतोय, तो कमी दाब 24 तारखेला तयार होण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान आपल्याला या बाजूने मोठ्या प्रमाणात सोमेलिया जेट सक्रिय होईल आणि पर्यायाने पावसाचं वातावरण देखील तयार होण्याची शक्यता आहे. उद्या 18 तारखेला थोडं विदर्भामध्ये पावसाळी ॲक्टिव्हिटीज असू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये देखील स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. यामध्ये जळगाव, नाशिक, नंदुरबार या भागात देखील किंवा पुण्याच्या काही भागात, अगदी साताऱ्याच्या काही भागात देखील हे वातावरण तयार होऊ शकतं. 19 तारखेला देखील विदर्भात पावसाळी परिस्थिती थोडी असू शकते. मात्र हळूहळू आपल्याला कोकण किनारपट्टीला ॲक्टिव्हिटीज वाढताना दिसणार आहे आणि आपल्याला त्या वातावरणाची प्रतीक्षा आहे. 20 तारखेपासून प्रत्यक्ष मला वाटतं पश्चिमी जी शाखा आहे मान्सूनची ती ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण त्या दिवसाची वाट बघणार आहोत, कारण या 3 दिवसामध्ये वातावरण बदलणं अपेक्षित आहे. त्याच दरम्यान आता आपण इथे बघतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा थोडं नांदेड, बीड, परभणीच्या जॉईंटवर सुद्धा पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं. 21 तारखेपासून हवामानात मोठे बदल होतील. 24 तारखेला बंगालच्या उपसागरात आपण वादळी प्रणाली विकसित होईल असं म्हणतोय. त्याच वेळेस आपण बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्रसुद्धा सक्रिय होण्याची शक्यता आहे. आपण 18 तारखेला बघतो नागपूर, भंडारा, गोंदिया या दिशेने ECMWF मॉडेलने 18 तारखेला उद्या थोडं वातावरण घाटमाथ्यावर तयार होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि थोडं विदर्भामध्ये देखील वातावरण असण्याची शक्यता आहे. 19 तारखेला देखील थोडं वातावरण विदर्भ आणि कोकण घाटमाथ्यावर तयार होण्याची शक्यता आहे. मात्र या वातावरणात थोडी सुधारणा विदर्भ आणि घाटमाथ्यावर 20 तारखेला होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकण असं एकत्रित प्रभाव वातावरण बदलाचा हा 21 तारखेपासून आहे. तो पुढे सातत्याने वाढत जाईल. परंतु मी नेहमी सांगितलं की कुठल्याही मॉडेलचा अंदाज एल निनोच्या वर्षामध्ये 50 ते 60% जुळतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, सर्वत्र हा पाऊस सारखा होणार नाही. काही ठिकाणी तो जास्त होईल, काही ठिकाणी तो कमी होईल, म्हणजे मध्यम, मुसळधार आणि काही ठिकाणी अतिशय किरकोळ अशा प्रकारचं हे असमान वितरण राहणार आहे आणि ती तयारी सर्व शेतकऱ्यांनी ठेवायची आहे. आपण जर या विषयाचा सारांश सांगायचं झालं तर थोडक्यामध्ये सांगतो. पावसाची शक्यता सध्या विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला जाणवते. काही प्रमाणात या ठिकाणी देखील या 3 दिवसामध्ये थोडंफार वातावरण तयार होऊ शकतं. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये आणि नंदुरबार, नाशिक, धुळे या भागामध्ये साधारण या 3 दिवसात पावसाळी वातावरण असेल. थोडंफार सोलापूरच्या आजूबाजूने झालं तर होईल. या 3 दिवसानंतर मात्र आपल्याला या भागातून पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढताना दिसतील आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हा पावसास अनुकूल बनत जाईल. आपण या आठवड्यात जर बघितलं तर कुठेही महाराष्ट्रामध्ये विशेष पाऊस झालेला नाही आणि हा जो संपूर्ण झोन आहे
हा पूर्णतः 100% बिगर पावसाळी आहे. त्यानंतर आपण बघतो की या ठिकाणी किरकोळ पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं या आठवड्यामध्ये. मात्र जो पिवळा कलर दाखवलेला आहे तो देखील अतिशय मोठी घट म्हणजे जवळपास 98-97% पावसाची घट आहे. आपण जर आज 17 तारखेपर्यंत म्हणजे जूनच्या 17 तारखेपर्यंत भारताचा अंदाज घेतला तर आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतं की पूर्व भारतात देखील पावसाची घट सुरू झाली आहे. त्यानंतर आपण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात सुद्धा घट आहे. मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी घट आहे. सगळ्यात डेंजर झोन हा आहे गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि झारखंड हा सगळ्यात मोठा डेंजर झोन आहे. सर्वात चांगली परिस्थिती आपल्याला रायलसीमा, राजस्थान आणि हरियाणा, दिल्लीमध्ये आपल्याला एक चांगली परिस्थिती दिसते. थोडं केरळ आणि जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड या भागात थोडं परिस्थिती ठीक आहे. बाकी परिस्थिती गंभीर आहे. आपण बघूयात की उरलेल्या जूनच्या कालावधीमध्ये यामध्ये खूप मोठा बदल होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.